पहिला काय तरा झाले त्या सुन्या पम्याने बिम्याची. अरे लाख झडत्या दिल्या तवा कुठे गांजीन सापडली. काय सांगतो दा आता तुला आणि काय झालं. बकुळीला मर्द गांजीन म्हणतोस मी. मग मग काय म्हणू. अरे काय म्हणू ते तर सांग. गांजी शरीराला चटका देते आणि काळजाला गेली का नाही. अरे गेली का नाही. त्या तिघांच्या जीवाला घोर लावून गेली का नाही. यमाचं बोलावून आले अहो कुणाचं काय चालतं या. ते बी झालेस का रे. सम्या हे सम्या. अरे जरा वाईस पापड बाजून दे की. कुठे इथं इथं कपड्याची मुंडी आहे की मुंडी देतो बाजून. तुझा माय तोंडात शेण घालेल की. तुझं प्रेताला बांधलंय आलाय पापड बाजून दे की. काय पापड बांधायचा काय वे. मग काय टेंगा पाठवून शेकायची जागा आहे वी. आलाय मरता जा तिकडे. जा की मग. ते ना सांगतो दा हे तर बाई माणसाच्या प्रेत. वय वय बरोबर बरोबर. मग प्रेताच्या विधीसाठी काय बायका नकोच करायचं यायला. अरे शाना का खुळा तू. गावातली 60 ते 70% पोर बिना लग्नाचे आहेत. आता गावात शिल्लक काय म्हणलास ते फक्त म्हाताऱ्या बायका बघ. अरे ते बी आपल्या वयातल्या निघालेल्या पोरासनी भाकरी तुकडे घालत बसल्यात आणि भोगाला आले आता कर्माची तर त्यात ते बिचाऱ्यांचं काय दोष. काय दोष आपल्याच. आता समध्याच गावातल्या वडीलधाऱ्याने म्हणलास तर चालेल. अरे आधी पक्का का पोरी कट करून घेतल्या. नुसतं वंशाचं दिवं लावलं तू वंशाचं. म्हणूनच तर सगळीकडच्या पोरांच्या अवस्था ही झाल्या बघ. ही गोष्ट मात्र खरं आहे. हाय का नाही हाय का नाही. बरं असू दे. प्रेत कुठपर्यंत आले बघतो आणि सांगतो. चला रे. माझे माझे अरे माझ्या मिश्या तर बघ किती तिकडे हो का ते. अगं काळ काळ करून मारका झालीस बघू. बघू उठ की ग. तुझ्यासाठी मी काय काय नाही केलं ग बघू. रात्रीचा दिवस केला की ग बघू. उठ की ग. अगं असं रोगात गावलेल्या तलक सारखं का करतीस बघू. बघू उठ की ग. माझ्या जीवनाला काडी मात्र अर्थ नाही. खरं काय परवा दिवशी बकुळा वहिनी आलती बँकेत लाडक्या बहिणीचे पैसे काढाय. आणि आता बकुळा वहिनीच असं काय करायचं तू सांग. 3 आठवडे झाले बकुळा वहिनी दवाखान्यात ऍडमिट आहे. ह्यो सांगायला लाडक्या बहिणीचे पैसे काढा. सांगायला का पुढ्या सोडा लागलाय. अरे जीवावर हेलिकॉप्टर उतरलं नको. अरे सगळ्या तीच बघायला नको. आद्या कपडे शिवते दोऱ्याना मारतात तिरडी बांधाला शिवी. अरे कात्या घे कात्यानं कपडे शिवतो या. कात्यानं दिसतंय का नाही. कात्या काय नव का तुला बी आपलं माझे बघ
कुठे गेली कुठे गेली कुठे गेली कशी गेली अरे कुठे गेली मरता अरे बस मरता अरे बस के कुठे गेली रडू नको ओके 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 विद्या कट्टा बरा नव्हे विद्या आणि की मरदम वाकड तोंड्याच्या कट्टा बरा या काय ती लाईट आहे मी आज तुझे आपले बघते काही नाही रे कुठं हाय नो काही कुठे गेली कुठे गेली असं का करायचं ते कुठे गेली काय गेली कुठे गेली काय बघतोय बघी बाबा तुम्ही अरे याला काय फुटचा पडले का रे डोसक्यावर पडले का रे असं नाही काय मारता ए धर की धर धर तुझा खाली बघतो सुन्या ए सुन्या जरा घबरेड बघो तुझ्या पान गप रडले का रे एक तर त्याला गप म्हणून तर सांग नाही रड म्हणून तर सांग आज तोंडाला येईल ती उगाच बोलतोयस कुठे गेली कुठे गेली कुठे गेली माझे कुठे गेली का गेली कुठे गेली ए धर बाबा यासनी किती हुशार नुसती रस्त्याला बघ यासनी काय झाली सम्या जातो आता थांब रे थांब की रे तू ऐका रे माती शुक्रवार आहे बघा आपल्या तोंडाच्या आई सांगते तुम्ही ते असं सांगायचं शांत व्हा ए ती शांतच आहेत तूच कुठे लागले दंगा करायला माती शुक्रवार आहे बघा अरे तोंडाला कुठे वाकळ बांधा रे बेर बाबा नो ग बसा आता शहाणा असाल तर ग बसा पिम्याची वेळ झाल्या जयसुधानं फोन केलता आलो म्हणलाय 5 मिनिटात येईल इतक्यातच कशाने यायला लागली ती आता पळ जाऊन बघून येऊ सांगू तुला काय इथंच 5 मिनिटं वाट बघू कशाने आला रे म्हणून विचारते बघा काय याला काय आहे का बारक पोर काय मी लागला विचारायला काय मारतोस काय आता पण आहे पाया पडतो की अरे भीम्याला तिकडनं भीम्या आला 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 बाबा नोकरीचा तिसरा नवरा आला कुणाला कशाचे आणि बोडक्याला केसाच कसला आनंद झालाय बघा की याला हसायला लागले हसाय माझे कुठे गेली बघो माझे बघो अगे पुढे बक्की गे बघो अगे पुढे बक्की हे माझे बघो अगे जिंकण घालून आणि कोंबडा बाग पाडून हे माझे रेड्यावरले डबल गेलीस का गे बकुळा अगे एकटीच गेलीस का आणि कुणाला घेऊन गेली बकुळा बकुळा अगं आमच्या बरोबर 2 किलोमीटर सुद्धा केव्हा चालली कशी नाहीस गे आणि आता तुला एवढ्या लांबचा पल्ला गाठाय जमल का गे बकुळा हे माझे बक्कू सर पडे बक्की गे अगं कोण आले बक्की गे बक्कू आपली बकुळा माझ्या बकुळानं त्याला 3 नवरे करून घेतले बरं तिला त्याची कवाच गमंती नव्हती अगं त्या कधी वाचली असतीच आणि एखादा नवरा करून घेतला बकुळा हे माझे बक्कू अगं पुढे बक्की गे भीमा शांत हो बाबा माती शुक्रवार आहे बघा अगं की सुंदरी मध्ये करावी तरी तिच्या नावाचं वारे पुष्पा 2 मधल्या रश्मिका सारखी दिसत असते तर काय केलं असते अगं जरा त्यांनी करून डोळे उघड की गे
बकुळा तुझ्या सारा मुलूक तुडवून काय काय आणले बघून का बकुळा भीमा अरे जरा तोंडानं सांग की. ए वाकड तोंडाच्या तोंडाने सांगाल ना वर ते तर तू बे असं का करायला लागली रडते तर रडू दे की त्याशिवाय ते मोकळं व्हायचं नाही ए रानरेड्या मोकळं व्हायला का ते बसले मी का तू बी आपली काय मोकळं होऊन दे याच्या वाटणी तर तुझं मोकळं होऊ जा की जा ए गप्पा रे. भीम्याने बकुळीसाठी काय काय आणले ते तिया समोर ठेवू द्या. नाही राखलताय मला निवता पाय आडून बसायची. तेव्हा मला बकुळा म्हणायची धनी मला पळ पळावं लय खावंसं वाटत्यात एखादे सफरचंद ते बी नाही मिळालं तर मोसंबी आणा काय तर आणा पण आणा. अगं या दिवसात काय मिळालं नाही म्हणून गाड्यावरच द्राक्ष आणले गे बकुळा ते तुझ्या काळ्याच्या वट्यात धरून त्याचा चमचाभर रस्तो घेशील का गे बकुळा. भीमा रडता सांग आम्ही बी ऐकतो. म्या माग 1-2 वेळा आलो तो म्या बसलोय तासा खाट काटावर बकुळा आणि काटाखाली तोंडातला डॉलर टाकायला प्लॅस्टिकचं टंबक्याला अर्धा तास मी त्याच्याजवळ बसवलो होतो. काय ते तिचा खोकला अर्ध्या तासात टंबऱ्याला भरलं पण तिच्या खोकल्याला काय जायला नाही. पेपर मिठ्या गोळ्या खाऊन खाऊन आणि कुकून तिच्या छातीची पाक चाळून झाली ती. अगं तुझा खोकला बी जाऊ दे आणि बॉडी बी सुधरू दे म्हणून बिअरची बाटली आणली की गे बकुळा त्यातला बिनियोग घेतात झिंगाई कशी लागली गे बकुळा. गप की रे भीमा किती रडशील. आता बकुळी जर दिसती असती आणि तिला माहित असतो तू येणार आहेस ते तर तिला आकबंद पाऊंड पावडरीचा डबा पुरला असता का रे. अरे म्हणून तर येताना काय जरा आणलाय ना का बकुळासाठी. बघा आणून प्लॅस्टिकचा आणला फुलाचा तर आणलं का नाही. अरे रोज धुवून घालीन म्हणून आणलाय की रे संतुला. अरे बाबा मी जिवंत आहे माझं तेवढं नाव येऊन नको माझ्या आणि मरणावर टपलंय बघा. बघा माती शुक्रवार आहे बघा दिवस दिवस कवाय ते बी सांगितली असती आणि दिवसात जेवण काय ते बी सांगी लागले. हे बघा जित्ती झाली हे बघा जित्ती झाली बघा जित्ती झाली काय जित्ती झाली रे काय जित्ती झाली आती मिल्या मिल्या ती मिल्या अरे मिल्या दिवस दिवसा दिवशी यायचं आली बस नाही तुला सांगेनच बघ येड पेरले आणि खुळे उगावलं काय करायचं सांगा तुम्हीच. शाना सात प्रेत उचला नाही एखाद्या वक्ताला इथंच ताटलं म्हणजे गाणं मालका करून टायरी आणायला जनसमुदायाला हात जोडून सांगतो अरे पोरी जन्माला घाला नाहीतर बकुळाचं नाट्य गावगावी घडल्याशिवाय राहील का. हे माझे बकुळ हे माझे बकुळ